आम्ही गड्या डोंगरचे राहणार, साखर शुभाचे होणार. निसर्गरम्य वातावरण. नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण खूप दिवसांनी चाललो आहे फिरायला. हे बघा, तयारी जोरात चालू आहे. बॅग बिग बघा किती मोठी. चला, आता ट्रेन सुटले विरारून, आता जस्ट निघालो. बघा किती मागचा केबिन बघा. सो गाईज आम्ही आता निघालो आहे आणि आपलं आता संतागुरू जायचं आहे. संतागुरूवरून आपली बस आहे आणि बसने आपला पुढचा प्रवास आहे. तर पुढचा प्रवास तुम्हाला दाखवणारच आहे कसा आहे तो. चला तर आपण जाऊया. तर मित्रांनो, आम्ही आता आलो आहोत संतागुरूला आणि संतागुरूवरून आमची इथून बघा ट्रॅव्हल्स आहे बघा. तर आताचा आमचा आजचा प्रवास असेल. तर हा बघू शकता तुम्ही, आपला आजूपाराने वाकोलीची ते मधला रस्ता आहे बघू शकता. तर आम्ही जाणार आहोत लवकरच. इकडे तिकडे टाकून दे. काढला एक फोटो काढू का इथे? नको ना, तिकडेच काढू. सगळे असतील. अरे इथे एक काढ. हे आमचे मेन कर्णधार, हे प्लॅनिंग करणारा माणूस आणि सगळे येणार आहे. सर्व येणार आहे. आता आम्ही सहलीला चाललोय. सहलीला काय ना फोटो काढतो. सो गाईज, आम्ही आता फायनली आता उतरलोय आणि आता आपल्या प्रवासाला चालू लागलोय. प्रवास आमचा चालू झालेला आहे बघा. आणि थंडी अशी लागते ना, थंडी अशी लागते. ए कबू थंडी कशी लागते? थंडी कशी लागते? थंडी काहीच नाही फक्त गारातला हा विश्वास. थंडी अशी लागते की काहीच नाही. तर चला, आम्ही आता दाखवतो. थोडा काळोख आहे तर जाऊया लवकरच.
तो गाईज हे बघा सर्वजण चर्चा करतायत आणि सकाळचे तर वाजलेत 5:45 वाजले. आम्हाला थोडं लेट झालं तर आम्हाला लेट झालं थोडं, नाहीतर आम्ही 4 किंवा 5 वाजता इथे पोचलो असतो. ते बघा तिकडे डोंगरावरती बघा तिकडे लोक अजून चालतात. ते बघा तिकडे लाईट दिसत आहेत, कॅमेरामध्ये कॅप्चर नाही होत. गाइस हम लोग जा रहे हैं अभी हार्ड ट्रेकिंग पे. चला हा बघा कसा एक आज तुम्हाला निसर्गाचा एक सुंदर वातावरण दाखवणार आहे. आणि आमच्या घरची आज स्पेशल हे बघा टोप घेतलेला आहे आणि मॅगी बनवायची आहे. चला आम्ही अजून ट्रेकिंगसाठी स्टार्टिंग नाही केलं आहे, आम्ही अजून चालतो आहे, रस्त्याला चालतो आहे. तर थोडा अंतरापासून आम्ही ट्रेकिंगला चालू करणार आहोत. कॅमेरा बंद ठेवणार आहे आम्ही. तो उद्या वरती पोहोचल्यावरती डायरेक्ट उघडणार. महादेव महादेव. चला तर मित्रांनो आता सुरुवात केलेली आहे. काय माहिती हा एकटाच चढतोय फटाफटा बघा. चलो गाईज हाऊ द जोश. चला तर आम्ही इथं मित्रांनो सुरुवात केलेली आहे ट्रेकिंगसाठी. तर हा बघा रस्ता कसा आहे बघा. गोंडल चौकाशी रे करण बघली बाबा. गाईज वर पण नाही बघत. जिरली आमची जिरली. तो टोपवाला बघ. हे ह्याला कशाला शॉर्टकट दाखवतोस. बाई टोप घेऊ काय. हा घेतले हे चला ये लवकर. हे आर्मीवर आला बघ. अजून भरपूर. तर मित्रांनो आम्ही आता अर्ध्यापर्यंत आलो, अजून थोडं बाकी आहे. व्ह्यू कसा दिसतोय, सह्याद्रीचा व्ह्यू बघा. बघा तिकडे घरं दिसतात, तिकडून आवलं पण बेबाब दिखलं काय ओके ना बोल. महादेव
हो गाईज, तर मित्रांनो आता 5 आम्ही वाघ टिकले, अर्ध्यापर्यंत बाकीचे सगळे बाकी आहेत. फक्त हे बघा आपले 5च वाघ पुढे आलेत. धडाडीचे 5 वाघ आणि बाकीचे वाघ येत आहेत हळूहळू हळूहळू. तर आम्ही मित्रांनो आता अर्ध्यापर्यंत पोचलो आहे. तुम्हाला आता निसर्गाचा व्ह्यू दाखवतो. बघा वरतून निसर्गाचा व्ह्यू कसा दिसतोय. व्ह्यू जास्त जास्त. आपण चढू दे. गड नाही आहे तो, धबधबा आहे. पाणी आहे का त्याच्यात? पाणी कंटिन्यू असतो तो. अरे नाव बोला ना तो इथं. सोबत कडा. नाही रे दादा. जय भवानी महादेव. बघा आपले 5 वाघ आलोय. पुढे 4 आहेत आणि मी 1. असे बल्लेवाडीतले 5 वाघ पुढे आहेत. रोहित, हे पात्री बसले वाघ ना? भाई कंटिन्यू जायचं आपल्याला. आम्ही नॉनस्टॉप जाणार आहोत भाई. वरती तर मित्रांनो थोडंसं अजून थोडस नाही अंतर पार करायचं आहे आणि आपण फायनली पोचणारच आहोत. नाही टाईम आहे. तर आपले आजचे 5 वाघ पुढे आलेत, बाकीचे वाघ अजून मागे आहेत. तर मॅगीची तयारी करायची आहे. आम्ही गड्या डोंगरचे राहणार, साखर शुभाचे होणार. आम्ही गड्या डोंगरचे राहणार, साखर शुभाचं होणार. तर मित्रांनो आम्ही आता अर्ध्यापर्यंत पोचलोय आणि आता पात्रीशी आला पात्रीच्या आणि आमचा अर्धा टप्पा फक्त पार करायचा बाकी आहे. नंतर आता पाण्याजवळ काय मंगेश, आता पुढे वातावरण मंगेश थंड वाटतंय. एकदम थंड. हा आणि आता आम्ही आता काय 2 टप्पे राहिले. आम्हाला असं काय अजून आम्ही अर्धा गड पार केलंय तरी आम्हाला अजून काय थकवा असा निर्माण वाटत नाही. जरा पण नाही. आता आम्ही पाण्यावर पोहोचलो. हे बघा इथे हो. पाणी दाखव. हा इथे कुंड आहे. पाणी दाखव. कुंड आहे पाण्याचा. हा बघा. आणि आता पाण्यापासून नंतर आम्ही शाळेजवळ जाऊ. शाळेजवळ गेलो जाऊ. तिकडे शंकराचं मंदिर आहे. आपण नंतर जाणारच आहोत. व्ह्यू बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो बघा वरती आल्यावरती आहे ना शंकराचं मंदिर आहे. तर आपण आता मंदिरामध्ये दर्शनाला जाणारच आहोत. डॉगेश्वर पण जाऊन आला वरती. जर्मन शेपट चपूट झाला त्याचा आता. चपूट झाला चपूट. तर मित्रांनो असे आपल्या कोकणकरांना हे असे डोंगर काहीच नाही वाटत. कारण काय आपण कोकणामध्ये कित्येक असे डोंगर पार केलेले आहेत. खेकडी पकडायचा दगडावर. मित्रांनो बघू शकता
साईडला जायला नको फोटोशूटला म्हणून इथे संरक्षण भिंत लावलेली आहे लोखंडाची, बघू शकता. तर मित्रांनो फायनली फायनली आपली मॅगी खायच्या टायमावर आम्ही पोहोचलोय. पाणी टाक रे भाई. टेस्ट नाही येणार भूक भागली बघ. आपला सेफ आहे काय काय हा आपला सेफ आहे आणि तो सेफ्टीने बनवतो. 4 बॉटल आणायला पाठवलं कुणाला तरी यार. कुठून आणणार? अरे इथून 50 रुपयाला भेटते. आता काय ऑप्शन आपण वीर खोदूया भाई. काय पाहिजे? कामाला लागा. मॅगी नाही थांब. पाणी बंद हे बस काय आता सुकल ती. काढ लवकर. मॅगी रेडी आहे. पाणी टाकता पाणी परत सुकेल परत सुकेल. उचल नको ती मॅगी घेऊ. तू उचल. 200च्या 4 तरी आणू. तुला सपोर्ट देत जाणणार बाबा चालला. वा विशाल वा. इथे वरती घेऊन या. विशाल कापला वा. बसाय सगळ्यांना भेटलं पाहिजे. हा बघा गावावरून स्पेशल आला विशाल. चला मॅगी पार्टी भरपूर दिवसात. हा कुठं आणला ग्लास आणि गण्यान ग्लास कुठं आणला हे. चला या चला या काय गण्या बघ कसा ग्रून भरतोय लगेच. हे हवं घे का गण्या प्लेट मध्ये. हे दोघा खा. ग्लास किती ग्लास इथे दे. हात पुढे करा. हात पुढे करा. मी हातावर देत आहे. पाठ कर. रांडीच्या बघूया ना तेच बघ. नंबर खतरनाक रे भाई. सेफ खतरनाक आहे. ए कसा तिचा लाभ घ्यावा. ए बाबा खतरनाक आहे भाई. कसा तिचा लाभ घे. अरे कशाला एकाच दोघं गाव. वाडे चौपानी घे. ए वैभव पहिला कोण घेणार आहे. खतरनाक पाहिजे देव. खतरनाक चुरून टाक. कमी डिशात म्हणून
आमचा मेजवाला अरे सॉरी वाढू साईबाबा म्हणतोय साथ घालायला लाभ घ्या हे 2 काट्याने सरकते चायना कार्टी बघ हे खाली पॅन्टला लागेल बघ खाली मॅगी लागले त्याला हा मग ती हे वैभव रात्री चायनीज कुठे आहे ठिकाणची चायनीज काढ ना ही चांगली ठीक आहे बाबा एक अर्धा प्लेट न देता अरे प्लेट मधलं काढ ना असं किती जण झाले किती जण प्लेटचा बांध ना चौघांची घे ना असा बाण आहे बघ हे राज टोप घाशीला किती जण आहे त्याच्यात 14 जण कोण येतोय तू खा तू बस शकता अजून कोण इकडे वासू इकडे टाका तू वासू इकडे वासू मला नाही आवडत पुढे जरा मागे पण आहे मागे याच्यात पाणी प्यायचं किशोर तर मित्रांनो आमची आता मॅगी खाऊन झालेली आहे आणि थोडं आता शांत असा झाडाखाली आहे ना थोडी तर विश्रांती करायची म्हणजे निसर्गाच्या सौंदर्यामध्ये आहे ना 5 ते 10 15-20 मिनटं आहे ना पण विश्रांती केल्यावरती थोडं निसर्गाची फिलिंग आपण अनुभवूया आज. आता ऊन पण आहे थोडं आणि सर्व आता तिघोईलेत. सो मित्रांनो आम्ही आता परतीचा प्रवास करतोय. बघू शकता महादेव मंदिराच्या आजूबाजूचा परिसर बघू शकता. बाजू एक खांबाला हात लाव. मजबूत आहेत बाबा. काय गोवा गोवा तिकडे आहे हे तिकडे तिकडं तिकडे आपलं गोवा आहे. चल बाकी जागा बघतोय वरनं. मला चष्मा काढू दे चालू करतो अजून. काय आहे ठीक आहे बघूनच आज जूनचा होता कुठे
कुठे आहे? आपण जरासच आहे. मग 4 खांब दिसतात काय बघ. हा नाही तिकडे या ना. त्याच्यातून एंट्री आहे. बघा एकदम पावसाचं थंड एकदम वातावरण वाटतं. इथून असं कुठे आहे का? मित्रांनो बघू शकता आमचा निरागसपणा बघा. आता उतराय कधी पण आम्ही उतरतोय. आता आपल्या कॅमेऱ्याची चार्जिंग पण कमी आहे. ते किती झाली चार्जिंग? मला ह्याला पण पाहिजे, कॅमेराला पण पाहिजे. मला असं वाटतं चार्जिंग संपले. तर मित्रांनो तर बघा डोंगर, डोंगरांचे पर्वत रांगा बघू शकता तुम्ही. तेवढा मी उतरून खाली आलोय. तर मित्रांनो अजून बाकीचे उतरत होते आणि अजून बाकीचे पुढे काही जण पुढे गेलेत आणि बाकीचे उतरत होते. तर आता मी एकटाच आलो खाली. तर मित्रांनो आपले एक व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय.